शेतकरी बंधूंनो, बऱ्याच वेळा आता खरड छाटणीला आपण सुरुवात करत असताना जे काही द्राक्ष प्लॉट आहेत आपले, हे जर खूप काळ्या जमिनीमध्ये असतील आणि या काळ्या जमिनीमध्ये या खरड छाटणीच्या प्लॉटमध्ये आपल्याला बोधाचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं आहे, हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घ्यायचं आहे. शेतकरी बांधवांनो, जर आपण द्राक्ष बागेच्या जर येत्या काही 2-3 वर्षातल्या समस्या बघितल्या, तर या समस्या थोड्याशा वेगळ्या आहेत. कारण बऱ्याच वेळा तुमची मुरमाड जमीन असेल किंवा हलकी जमीन असेल किंवा काळी खोल कसदार जमीन असेल, मग या जमिनीमध्ये द्राक्ष बागेच्या खरड छाटणीचा विचार करताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला विचार करावा लागतो, तो म्हणजे बोधाचा. शेतकरी बांधवांनो, बऱ्याच वेळा जर एकाच ठिकाणी 2 ते 3 वेळा द्राक्षाचं पीक घेतलेलं असेल आणि अशा परिस्थितीमध्ये आज द्राक्ष बागेमध्ये जर काळ्या कसदार जमिनीमध्ये जर आपण बघितलं, तर बऱ्याच वेळा चुनखडीची समस्या येत असेल किंवा शेंडा न होण्याची समस्या किंवा घड निर्मिती कमी झाल्याची समस्या सुद्धा या जमिनीमध्ये दिसून येत आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये खोल काळ्या जमिनीमध्ये खरड छाटणीला सुरुवात करत असताना कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा, याच व्हिडिओचा मुख्य विषय आहेत. शेतकरी बांधवांना, द्राक्ष बागेमध्ये आपण घड निर्मितीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य देत असतो. या अन्नद्रव्यामध्ये घड निर्मितीसाठी जर आपण म्हटलं, फॉस्फरस असेल, मॅग्नेशियम असेल किंवा झिंक, बोरॉन किंवा मॅग्नेशियम या अन्नद्रव्यांचा वारंवार आपण खरड छाटणीमध्ये उपयोग करत असतो. पण जेव्हा तुम्ही खोल काळ्या जमिनीचा मध्ये द्राक्ष शेतीचा विचार करतात, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला गेल्या 5 ते 6 वर्षांमध्ये जमिनीचा काही जो निचरा आहे याचा विचार जरूर करावा लागत आहे. कारण बऱ्याच वेळा काळ्या जमिनीचा जर आपण विचार केला, तर ह्या काळ्या जमिनीमध्ये जी पाणी धारण क्षमता असते ही मोठ्या प्रमाणामध्ये असते. मग अशा परिस्थितीमध्ये जास्त वेळ जमिनीला पाणी धरून ठेवल्यामुळे किंवा आपलं ड्रिप इरिगेशन जास्त प्रमाणामध्ये झाल्यामुळे बऱ्याच वेळा जो काही बोधामध्ये मुळांना ऑक्सिजन मिळायला हवा किंवा मुळांची वाढ व्हायला हवी, यावरती मोठ्या प्रमाणामध्ये मर्यादा येत असतात. मग अशाच परिस्थितीमध्ये बऱ्याच वेळा सोडियम असेल किंवा कार्बोनेट असेल किंवा जे काही इतर क्षार आहेत, या क्षारांचं प्रमाण सातत्याने जमीन ओली असल्यामुळे किंवा सातत्याने पाणी देत राहिल्यामुळे मुलांच्या जे काही कार्यक्षेत्र आहेत या कार्यक्षेत्रामध्ये या क्षारांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं. मग अशा या काळ्या जमिनीमध्ये आपल्याला फेरस असेल किंवा मॅग्नेशियम असेल किंवा नत्र असेल यासारख्या अन्नद्रव्यांची कमतरता आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसते. आणि या सगळ्यांचा विपरीत परिणाम म्हणजे या खोल काळ्या जमिनीमध्ये आपल्याला इनडायरेक्टली घड निर्मितीवरती दिसून येतो. जर अशा स्वरूपाची तुमची जमीन असेल आणि या खोल काळ्या जमिनीमध्ये तुमच्या बागेमध्ये फेरसचे डिफिशियन्सी येत असेल किंवा क्षारांचं प्रमाण जर जास्त प्रमाणामध्ये असेल, तर या परिस्थितीमध्ये निश्चितच आपल्याला खूप काळजीने किंवा काटेकोर नियोजन छाटणीच्या वेळेस करणं गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनो, जर द्राक्ष बागेमध्ये तुमच्या बागेमध्ये क्षारांचं प्रमाण हे जमिनीमध्ये जास्त असेल आणि जे काही ड्रिपने पाणी देत आहेत या पाण्यामध्ये जे काही पाणी देत आहेत या पाण्यामधूनही जर वेगवेगळ्या प्रकारचे क्षार तुमच्या बोधामध्ये जात असतील, तर निश्चितच त्याचा परिणाम द्राक्षाच्या उत्पादनावरती झालेला दिसून येतो. मग अशा परिस्थितीमध्ये या खोल काळ्या जमिनीमधल्या द्राक्ष बागा सांभाळणं खूप जिकिरीचा विषय होऊन बसतो. मग बऱ्याच वेळा द्राक्षबाग तोडून टाकणे असेल किंवा द्राक्षबाग ही ज्या काही वेगवेगळ्या या समस्या आहेत या सोडवण्यासाठी खर्च खूप मोठ्या प्रमाणामधून द्राक्ष बागायतदारांचा केला जातो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय शोधले जात असतात. शेतकरी बांधवांनो, अशाच प्रकारची जर तुमची जमीन असेल आणि ज्या काही जर समस्या तुमच्या बागेत येत असतील, या मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानुसार मी तुम्हाला ज्या काही तुमच्या अडचणी आहेत किंवा हा जो काही विषय मी तुमच्या समोर मांडतोय, हा मला व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचलाय का हे मला लक्षात येईल. शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या द्राक्षबागेमध्ये खोल काळी जमीन असेल, तर या सगळ्या या जमिनीमध्ये तुमच्या बोधातलं जे काही ते ड्रिपनं पाणी देत आहात याचा निचरा व्यवस्थित झाला पाहिजे. यासाठी सगळ्यात पहिले प्रयत्न तुम्ही करायला हवे. शेतकरी बांधवांनो, मग निचरा सुधारण्यासाठी सगळ्यात चांगला उपयोग कोणता, तर सगळ्यात
पहिलं म्हणजे द्राक्ष बागेमध्ये व्यवस्थित पद्धतीनं शेणखताचा जर वापर तुम्ही केला तर निश्चितच बोधामध्ये तुमचा हे पाण्याचा निचरा असेल किंवा जमीन भुसभुशीत होण्यामध्ये याचा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचा फायदा दिसून येऊ शकतो. जर तुमच्या बागेमध्ये किंवा बोधामध्ये खोलगट काळ्या जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण खूप राहत असेल किंवा तुमचे जे काही बोध आहे पूर्ण सफेद झालेले दिसून येत असतील तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही छाटणीच्या अगोदर एकरी 1.5 ते 2 लिटर किंवा जास्तीत जास्त 3 लिटर पाणी तुम्ही 300 किंवा 400 लिटर पाण्यातून जर तुम्ही जास्त पाणी देऊन जर बागेला दिलं तर जे काही बोधातले क्षार आहेत हे थोडेसे बोधाबाहेर निघून नवी मुळी वाढण्यासाठी काळ्या जमिनीमध्ये त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होऊ शकतो. आणि ज्यावेळेस तुम्ही हे सल्फ्युरिक ऍसिड द्राक्ष बागेला देतात आणि हे क्षार बोधातून निघून जातात, त्यानंतर जेव्हा तुमचा पाण्याचा असेल किंवा बोधाचा पीएच थोडासा डाऊन झालेला सल्फ्युरिक ऍसिडमुळे दिसेल आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट असेल, फेरस सल्फेट असेल, मॅग्नीज सल्फेट असेल, झिंक सल्फेट असेल यासारख्या अन्नद्रव्यांचा वापर सल्फ्युरिक ऍसिड दिल्यानंतर लगेच द्राक्ष बागेमध्ये जर केला त्याचे निश्चित तुम्हाला द्राक्ष बागेमध्ये चांगल्या पद्धतीचे रिझल्ट काळ्या जमिनीमध्ये आलेले दिसतील. आणि याच परिस्थितीमध्ये शेणखताचा वापर, त्यानंतर तुमच्या सल्फ्युरिक ऍसिडची ट्रीटमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सर्वप्रथम करायला हवा. त्यानंतर जे काही ड्रिपमधून तुम्ही पाणी देत आहात आणि या पाण्यामध्ये जर तुमचं क्षारांचं प्रमाण जर मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर तुम्ही द्राक्ष बागेला हे अतिक्षारांचं पाणी न देता चांगल्या क्वालिटीचं किंवा चांगल्या दर्जाचं पाणी ड्रिप इरिगेशनद्वारे जर तुम्ही द्राक्ष बागेला दिलं त्याचा निश्चित तुम्हाला द्राक्ष बागेचे बरेच प्रॉब्लेम सोडवण्यामध्ये त्याचा फायदा झालेला दिसून येईल. शेतकरी बांधवांनो, त्यानंतर द्राक्ष बाग फुटत असताना बऱ्याच वेळा की ज्यावेळेस आपल्या छाटणीच्या 10 ते 15 दिवस अगोदर तुमचे जे बोध असतात या बोधाची थोडीशी मशागत करून घेणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस तुमचे काळ्या जमिनीमध्ये तुम्ही छाटणीच्या अगोदर बोधाची मशागत करत नाही अशा परिस्थितीमध्ये एक तर क्षार थोडेसे मोठ्या प्रमाणामध्ये या बोधामध्ये साचून राहतात, त्यानंतर जमिनीचा निचरा होत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये नवीन मुळांची वाढ व्यवस्थित झालेली दिसून येत नाही. मग या परिस्थितीमध्ये जर तुम्ही छाटणीच्या 10 ते 12 दिवस अगोदर या खोलगट काळ्या जमिनीमध्ये खरड छाटणी अगोदर जर तुम्ही बोधाचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं म्हणजे बोधाची व्यवस्थित मशागत केली तर ही बोधाची जी माती असते ही थोडीशी डोबळा फोडून घेतला तर थोडीशी मातीची हालचाल होते आणि मातीमध्ये थोडासा हवेचा किंवा ऑक्सिजन थोडासा जास्त मिक्स झाल्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला द्राक्ष बागेच्या मुळींची वाढ व्यवस्थित झालेली दिसून येते. त्याच नंतर या काळ्या जमिनीमध्ये कमी असलेल्या निचरा, क्षारांचं जास्त प्रमाण, त्याचबरोबर सेंद्रिय कर्बाचं कमी प्रमाण यामुळे द्राक्ष बागेत जे काही जीवाणू आहेत या जीवाणूंची उपलब्धता सुद्धा कमी झालेली दिसून येते. मग हे जेव्हा जीवाणू या बोधामध्ये कमी पडायला लागतात आणि अशा परिस्थितीमध्ये द्राक्ष वेलीकून जे काही अन्नद्रव्य घ्यायला पाहिजे ते द्राक्ष वेलीच्या वाढीच्या योग्य अवस्थेमध्ये आपल्याला बोधातून मिळत नाही आणि त्याच्या समस्या सुद्धा आपल्याला खरड छाटणीमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येतात. त्यामध्ये पानं पिवळे पडणे असेल, नत्राची कमतरता असेल, द्राक्ष बागेमध्ये कमी घड निर्मिती असेल, यासारख्या समस्या तुम्हाला द्राक्ष बागेमध्ये निश्चित तुम्हाला या खरड छाटणीच्या वेळेस दिसून येतात. म्हणून शेतकरी बांधवांनो, जर तुमची खोलगट काळी जमीन असेल या जमिनीमध्ये तुम्हाला फेरसची किंवा इतर चुनखडी सारख्या समस्येची त्रास होत असेल तर निश्चितच या ज्या काही मी 4-5 गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय त्याचा इम्प्लिमेंट तुमच्या प्लॉटमध्ये नक्की करा. त्याचे तुम्हाला नक्की चांगल्या पद्धतीचे रिझल्ट द्राक्ष बागेमध्ये आलेले दिसून येतील. शेतकरी बांधवांनो, त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि द्राक्ष शेतीमध्ये असेल किंवा इतर भाजीपाल्याची वेगवेगळे पिकं असतील ह्या पिकांमध्ये आम्ही ऑनलाईन असेल किंवा प्लॉट व्हिजिट असेल किंवा आमच्या क्रॉप शेड्यूल बुक असतील या वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस देत असतो आणि या सर्व्हिसेसची जर माहिती तुम्हाला घ्यायची असेल
तर हा जो काही व्हॉट्सअप नंबर दिला आहे या व्हॉट्सअप नंबरवरती नक्की आम्हाला मेसेज करा. आमच्या ज्या काही सर्व्हिसेस आहे त्या कशा पद्धतीनं तुम्हाला दिल्या जातात त्याची तुम्हाला डिटेल अशी माहिती देण्यात येईल. शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या विषयासह मी येथेच थांबतो. अशाच एका नव्या वेगवेगळ्या पिकांतील असेल किंवा द्राक्षातील वेगळ्या विषयासह मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये नक्की भेटेल. नमस्कार.